चाळ सोडताना सगळेच भावुक होतात, पण आम्ही ठरवलंय की या चाळीच्या प्रत्येक कोपऱ्याला आमच्या डान्सने सजवायचं आहे. हा 15 मिनिटाचा अखंड डान्समधील व्हिडिओ म्हणजे आमच्या आनंदाचं सेलिब्रेशन आहे. या चाळीमध्ये आम्ही अनेक सण साजरे केले, पण हा निरोप समारंभ सर्वात खास आहे. व्हिडिओमागे आमच्या काही भावना दडलेल्या आहेत, तर ही आमची एनर्जी तुम्हाला कशी वाटली हे नक्की बघा आणि सांगा. नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस हा आमच्यासाठी खरंच खूप खास आहे, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाईटही वाटते. कारण आज आमच्या चाळीतील आज शेवटचा कार्यक्रम साजरा करणार आहोत आम्ही. अरे आमची चाळ नसून हे आठवणीतलं घर आहे. तर आम्हाला आमची ही चाळ आता डेव्हलपमेंटला गेलेली आहे. तर आमच्या आजूबाजूचे मित्र मंडळी, माझे नातेवाईक सगळे बिल्डिंगमधले विखुरले जाणार आहेत. आता सगळे आजूबाजूला पसरणार आहेत. तर आम्ही आता पुढे कधी भेटू हे सांगू शकत नाही, पण आमचा हा सण एकत्र साजरा करू कधी ते माहिती नाही आम्हाला. पण आजचा दिवस हा रडण्याचा नाही आहे, तर आपल्याला ह्या वास्तूने खूप सारं प्रेम आनंद दिलेला आहे. तर त्यामुळे आपण हा आजचा दिवस साजरा करूया. चला तर मग आमच्यासोबत हा शेवटचा आमचा कार्यक्रम साजरा करूया. चला, बाय बाय. इथे येताना पावलं थोडी जड झाली होती. हीच ती आमची चाळ जिथे माझ्या मिस्टरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं. आज कदाचित ही चाळ शेवटची पाहतोय, कारण लवकरच इथे नवीन डेव्हलपमेंट सुरू होईल. आमच्या परिसरातील हे हनुमानाचं मंदिर. शेवटी जागा बदलली तरी देव आणि श्रद्धा तीच राहते. पंडित वहिनी आतमध्ये बसलेले आहेत. आमचं सगळं बालपण या शाळेमध्ये गेलेलं आहे. आमचं सगळं एकत्र खेळायला आपलं इकडे आम्ही बॅडमिंटन खेळत असायचो. आमच्या पोर मामी आम्हाला ओरडायच्या, अरे लाईट फुटेल, खेळू नका. हे आमचं आहे हनुमानचं मंदिर. इकडे आम्ही तासन तास गप्पा गोष्टी, एकमेकांची चिडवाचिडवी, एकमेकांना धक्काबुक्की, मारामारी या सगळ्या गोष्टींनी या वट्ट्यावरती आम्ही करत होतो.
दिसते मी बारीक ताजा फुटून माझा हा व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी शूट केला. या रिकाम्या भिंतीकडे बघताना त्यांच्या मनात काय चाललं असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते. त्यांचं पूर्ण आयुष्य या घरात गेलं आहे. त्यांचं बालपण, त्यांच्या खोड्या आणि या घराचा कोपरा न कोपरा त्यांना काहीतरी आठवण करून देतोय. हे फक्त घर नाही तर माझ्या पतीच्या संपूर्ण आयुष्याचा साठा आहे. त्यांचं बालपण, शिक्षण, आमचं लग्न आणि अगदी आमचा छोटा मुलगा या घरात येईपर्यंतचा प्रवास या वास्तूत घडला आहे. पण सगळं बदलतंय, पण आठवणी मात्र कायम राहणार आहेत.
सध्या सगळीकडे पसारा दिसतोय, सामान पॅक झालंय, पण खरं सांगू हे सामान पॅक करताना प्रत्येक वस्तूसोबत एक जुनी आठवणसुद्धा गुंडाळली जाते. असं वाटतंय की सामान तर सहज निघेल, पण या घरात अडकलेला जीव कसा बाहेर काढायचा. लग्न होऊन मी या घरात आले तेव्हा हे घर मला नवीन होतं, पण यांनी मला या घराच्या प्रत्येक कोपऱ्याची गोष्ट सांगितली होती. आज जेव्हा ते स्वतः हे घर दाखवत आहेत तेव्हा त्यांच्या डोळ्यातल्या भावना मला स्पष्ट दिसतात. 2.5 वर्षात हे घर माझंही झालं होतं, पण त्यांच्यासाठी तर हे त्यांचं विश्व होतं आणि आहे आणि कायम राहणार आहे. कारण की जागा बदलतात पण मनातल्या आठवणी कायम रुजून राहतात आणि त्यांच्यासाठी तर ह्या आठवणी खूपच आहे.
ज्या भिंतींनी त्यांचं बालपण आणि आमचा संसार पाहिला, त्या वास्तूला निरोप देताना आज मन खूप भरून आले. घर बदललं तरी इथल्या मातीचा सुगंध कायम श्वासातच राहील. काळ बदलतोय, वेळेनुसार आपल्यालाही बदलावं लागतं. विकास होणार, नवी इमारत उभी राहील, आम्हाला नवी घरं मिळतील. पण त्या टोलेजंग इमारतीत या चाळीतील ती हाक मिळेल का? शेजारच्या काकूंनी दिलेली भाजीची वाटी आणि गप्पांच्या त्या मैफिलीत तिथे असतील का? ही भीती मनात नक्कीच आहे. पण एक गोष्ट नक्की, आम्ही कुठेही गेलो तरी आमचं हे मूळ, आमचा हा पाया नेहमी आमच्या मनात राहील. हे फोटो मला नेहमी आठवण करून देत राहतील की मी कुठून आले आहे आणि इथल्या माणसांनी मला काय दिलं आहे. जाताना डोळ्यात पाणी नक्कीच आहे, पण मनात एक समाधान आहे की आम्ही इथे खूप आनंदाने राहिलो. हे घर सोडताना मी फक्त एवढंच म्हणेन, पुन्हा भेटूया याच आठवणीच्या उजेडात. बाय बाय.